सभी भक्तों को और मेरे महाराष्ट्र राज्य के सब परिवार को ओम नमो नारायण। ये देवशायिनी एकादशी की हार्दिक शुभकामनाएं। सर्व परिवारांना कळविण्यात येते की आज आपण पाहतोय की झेंजीचं एक आंदोलन चालू आहे, म्हणजे थोडक्यात प्रोटेस्ट चालू आहे। त्या प्रोटेस्टमध्ये सर्वांनी भाग घेतला आहे। आज भारतीय जनता पार्टीला आपण सर्वांनी निवडून अशासाठी दिलेलं की आपल्या देशाच्या लोकांचं कल्याण होईल, म्हणजे या देशात जी जनता राहते त्यांचं कल्याण होईल, म्हणून आपण मोदींना पाहून की मोदी काहीतरी करतील या आशेने लालकृष्ण अडवाणी झाले, मनोहर जोशी झाले, हे सगळे जुने नेते सोडून आपण मोदींना पुढे आणून त्यांना मतदान केलं। आज सर्वच पक्षाच्या लोकांनी मतदान केलं का, तर हा देश एकदा का सुधारावा म्हणून। पण आपला देश 12 वर्षात पूर्णपणे विकून सर्वोपरी सर्वांचं नुकसान करून हा देश विकला गेला आहे। मित्रांनो, आम्हाला मोदीबद्दल राग नाही आहे, कारण अजूनही आम्ही मोदीला मत देतोय, सर्वजण देत आहे। साधू संत असतील, जनता असेल, भारताची या राज्याची जनता असेल, ह्या महाराष्ट्रातून पण मोदींना खूप सारे मतदान केलेलं आहे की मोदी व्हावे। आज याच मोदी सरकारच्या काळात कितीतरी घोटाळे झाले मोठमोठे, आणि आज त्या मुलांना लाठीचार्ज करताना जरा तरी त्यांना कोणालाच काही लाज वाटली नाही। मी कुठल्या पोलीसवाल्यांना असं नाव घेऊन बोलत नाही की पोलीसवाल्यांनी केलं आहे, पण एक विचार करा, आज जे मुलं भविष्य आहेत आपल्या देशाचं, त्यांच्यावर तुम्ही असा अमानुषपणे लाठीमार करू शकता, गोळीबार करू शकता, पाण्याचे फवारे टाकू शकता। काय केलं आहे त्यांनी? फक्त जंतर मंतरवर आंदोलन चालू केलं आहे। आंदोलन कशा प्रकारचं आहे, तर ते शांततेचं आंदोलन आहे, ना तिथे दगडफेक चालू आहे, ना हुल्लडबाजी चालू आहे। आणि जे हुल्लडबाजी करत आहेत ते 100% मी तुम्हाला सांगतो, हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, किंवा हे जे RSSचे आहेत, ते RSSचे कार्यकर्ते 100% असणार। कारण RSSचे पहिले कार्यकर्ते असे होते की जास्ती करून ब्राह्मण समाजाचे वगैरे लोक होते, जे थोडेसे घाबरट असलेले असायचे। पण आत्ता काय झालं, त्याच्यात मराठी तरुण काही हुल्लडबाजी करणारे वगैरे या सर्वांनी RSSमध्ये भाग घेतला आहे। पण मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचीही मुलं बाळ आहेत। ह्या देशाचं जे काय होणार आहे ना, जर चांगलं व्हायचं असेल तर तुमच्याही मुलांचं चांगलं होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर लाठीचार्ज करत असाल, किंवा ही जर काही गोष्ट अनाठाई करत असाल, किंवा पोलीसवाल्यांनी पण लाठीचार्ज करू नये, असं माझं तर मत आहे। आणि या देशाला पुढे जाण्यासाठी एक चांगला आपल्याला नेता निवडायचा आहे, कोणतरी चांगला नेता आला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा। आणि ह्या मुलांना सहकार्य करा, बस एवढीच माझी प्रार्थना आहे आपल्याला सर्वांना। ओम नमो नारायण।